Hello guys, welcome to my channel Live with Joy Juniper। कि आप देख सकते हैं मैं कहाँ हूँ, मैं मेरी क्लास में हूँ एंड अभी ब्रेक मिल रहा है तो सब लोग बाहर गए हैं, इसलिए मैंने सोचा कि व्लॉग कर लूँ यार एक छोटा सा। सो या Sometime later. एंड आज मैं हूँ मेरे कॉलेज में एंड आज हमारे कॉलेज में एक स्पेशल प्रोग्राम है। मैं नहीं बताऊँगी अभी कौन सा है, आप खुद गेस कर रहे हैं। वैसे तो थंबनेल देख के आपने पहले गेस कर दिया होगा, बट या इट विल बी एन अमेजिंग प्रोग्राम एंड हमारे साथ एक स्पेशल गेस्ट भी आए हैं हमारे। धन्यवाद सर। आरोग्यम परम भाग्यम स्वास्थ्य सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी आणि उपस्थित सज्जनांचे मनपूर्वक स्वागत। सरांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. सरांचे या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण भगवान धन्वंतरी यांच्या पूजनाने करतो. मी विनंती करतो की आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर रविशंकर जाधव सर तसेच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रणाम खर्चे सर यांनी धन्वंतरी पूजन करावे. सर यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावे. धन्यवाद सर. कोणत्याही कार्यक्रमामागील उद्देश आणि प्रेरणा समजून घेण्यासाठी प्रास्ताविक अत्यंत महत्त्वाचे असते. मी आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर प्रणाम खर्चे सर यांना जाधव तसेच आपल्या महाविद्यालयातील सगळे प्राध्यापक वृंद, सगळे कर्मचारी व माझे प्रिय विद्यार्थी मित्र, आजचा जो कार्यक्रम आहे त्याची रूपरेषा अशी की NCICM न्यू दिल्लीतर्फे एक तंबाखू मुक्ती जनजागृती अभियान हे पूर्ण भारतात राबवलं जात आहे. तर जेवढेही आपले कॉलेज आहेत तर त्या कॉलेजमध्ये जे स्वस्तृत डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या आदेशानुसार एक तंबाखू मुक्ती जनजागृती केंद्र स्थापन करायचं आहे. याचा उद्देश हा आहे की लोकांमध्ये तंबाखूचे जे दुष्परिणाम आहे ते लोकांना समजायला पाहिजे, त्याची किती भयानक आहे हे त्या लोकांना समजायला पाहिजे, हा एक उद्देश आहे. आणि त्याचाच एक छोटा भाग म्हणून आणि लोकांमध्ये त्याचा प्रचार प्रसार व्हावा, त्याच्या अवेअरनेस, त्यासाठी आपण आज सकाळी रॅली आणि आता सरांचं मार्गदर्शन ठेवलेलं आहे. डॉक्टर रविशंकर जाधव. विषय महत्त्वाचा इथे जे आपण आता आज उभे आहोत दॅट इज फॉर टोबॅको सेसेशन प्रोग्राम. इट इज अ नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्राम बाय इंडियन गव्हर्नमेंट. बरं, कॉलेज आणि स्कूलमध्येच हा प्रोग्राम का करायचा आहे याचं कारण काय नेमकं आता इथे सगळंच आहे. आणि इट्स नॉट अ लेक्चर किंवा हा काही भाषण नाही किंवा स्पीच नाही. हा माझा कन्सर्न आहे. बिईंग अ चेस्ट फिजिशियन दॅट इज माय कन्सर्न की माझ्यानंतर हे जे आता तुम्ही आहे देश, तुम्ही आहे भारत. हा जो तरुण पिढी आहे तुम्ही भारत आहे. आता आमचं तर झालं आहे, आमच्याकडे ना आम्हाला जे करता येते ते आम्ही करतो आणि पुढे करू. तर व्यसनाधीनता हा सध्या या तरुण वर्गातला खूप मोठा प्रश्न आहे. आणि व्हाय टोबॅको म्हणजे जसं आता माझे तरुण मित्र इथं आहेत, कधी आम्ही या वयात होतो आणि आता तरुण मैत्रिणी पण म्हणेल. तर सांगायचा मुद्दा हा आहे की व्यसने जाळी तसे धन, व्यसने जाळी तसे धन, व्यसने भ्रष्टवितेसे ज्ञान. आज तुम्ही डॉक्टर बनतो, समाजाला तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत.
तुमचं ज्ञान हे तुमचं नंतर तुमचा प्रयत्न, तुमचा अभ्यास, तुमचं प्रात्यक्षिक हे भविष्यात समाजाला खूप पूरक गोष्टी होणार आहे. तर व्यसने भ्रष्टवितेचे ज्ञान ह्या गोष्टीसाठी आज आपण इथे आहे. आणि व्यसने जाळीतेचे घर आणि त्याच्या मागे हे सर्वदाच आहे. घरा माझी सर्वदा, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून गेले. आता मी मॉडर्न मेडिसिनचा माणूस आणि तुम्ही आयुर्वेद, आणि आयुर्वेद इज ऑल्सो मॉडर्न आयुर्वेद. तर मॉडर्न आयुर्वेद घ्या किंवा मॉडर्न मेडिसिन घ्या, याच्यामध्ये तंबाखू, जसं आयुर्वेदात लिहिलेलं की तंबाखू हा एक वनस्पतिक विष आहे. इट इज रिटन इन युअर बुक्स दॅट इट इज अ वनस्पतिक विष. तंबाखू इज अ विष. तंबाखूचं यूज काय? इट इज यूज ॲज अँटीडोट इन स्ट्रिचनिंग पॉयझनिंग बिकॉज इट सेल्फ इट इज अ पॉयझन. तर आज आपण तंबाखूवर बोलताना तरुण वर्गाशीच का संभाषण करायचं किंवा आज मलाच का बोलवण्यात आलं, त्याबद्दल तर आधीच मी धन्यवाद करतो तुमचेही, सरांची, सगळ्यांचीच. कारण जर आज आपण ग्लोबली इन्सिडन्स पाहिला, एक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे सगळ्यांना माहितीच आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हॅज रिपोर्टेड दॅट इन इंडिया 1.3 मिलियन पीपल आर डाईंग एव्हरी इयर. दॅट मीन्स 13 लाख लोक नुसतं तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करून मरतायत वर्षाला. दॅट मीन्स ते पिलर्स वाढले. आधी 4च पिलर होते, पण आता अजून त्याच्यात पिलर वाढले. तर हाऊ हेल्थ इज डिफाईन? द पर्सन ऑर द इंडिव्हिज्युअल हू इज हेल्दी ऑर हू इज फिट, त्याचे 4 पॅरामीटर दिलेत. एक फिजिकल हेल्थ, सेकंड मेंटल हेल्थ, थर्ड सोशल हेल्थ, अँड राईट नाव द फोर्थ कॉलम इज म्हणजे द फोर्थ कॉलम इज फायनान्शियल हेल्थ. बरोबर? तर सर शपथ घेण्याच्या पोझिशनमध्ये उभं राहायचं आहे आणि माझ्या मागे सगळे म्हणतील, मी आज या पवित्र प्रसंगी ईश्वराला साक्षी मानून मनपूर्वक शपथ घेतो. मी कोणत्याही प्रकारच्या तंबाखू, गुटखा, सिगरेट, बिडी, मद्य किंवा इतर कोणत्याही व्यसनाचा स्वतः कधीही स्वीकार करणार नाही. मी माझे आरोग्य, माझे कुटुंब आणि समाजाच्या हिताचा सदैव विचार करेन. मी माझ्या कुटुंबियांना, मित्रांना व समाजातील प्रत्येक व्यक्तीला व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देण्याचा प्रयत्न करीन आणि त्यांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रेरित करीन. व्यसनमुक्त, निरोगी, सुदृढ आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी एक जबाबदार नागरिक म्हणून माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडीन. आज घेतलेली ही शपथ मी आयुष्यभर निष्ठेने पाळेन. भारत माता की जय. भारत माता की जय. कसा गेला मग आजचं सेशन? कसा वाटला आजचं सेशन खूप बेस्ट होतं. सरने खूप छान सांगितलं की असं म्हणजे कशी आपली हेल्थची केअर घ्यायची आणि जे पण लाईक टोबॅको वगैरे असतं त्याच्याशी कसं दूर राहायचं. सो खूप छान वाटलं. तो आज का जो फंक्शन था वो कंप्लीट हो गया एंड या इट वाज रियली अ वेरी फैबुलस फंक्शन.
डिटेल्स कि आप क्वालिटिव लाइफ जियो यार, मतलब टोबैको स्मोकिंग वगैरह आजकल जो ई सिगरेट्स मिलते हैं उनको यूज़ मत करो बिकॉज इट्स हार्मफुल फॉर योर हेल्थ। एंड या आज का प्रोग्राम ख़त्म हो गया, अभी सीधा मैं थोड़ा आराम करूँगी एंड उसके बाद फिर बाकी का देखेंगे। तर आपल्या कॉलेजमध्ये कधी कॉन्सर्ट होणार पुढे 10 वर्षांनी?